मेट्स, तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे, MCA केलं आहे आणि 3 ते 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे तुम्हाला आणि अजून पण तुम्ही सपोर्टमध्येच काम करतायत. देन सी, जर तुमचं पॅशन असेल डेव्हलपमेंटमध्ये जायचं तर हा राईट टाईम आहे. कारण जेव्हा तुमचा 3 वर्ष एक्सपिरियन्स असतो नक्कीच तुम्ही सिनियर लेवल जाणार असणार आहे. तर तुम्ही 3 किंवा 5 वर्ष जे काही तुम्ही काम केलं आहे सपोर्टमध्ये तो तुमचा एक्सपिरियन्स आहे तसाच युटिलाइज होणार आहे आणि तुम्ही डेव्हलपमेंटला स्विच ऑन करू शकता. त्याचं रिझन पण तसंच आहे, कारण तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे, MCA केलेलं आहे, म्हणजे तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे. आणि सपोर्टमध्ये काय होतं की आपण सपोर्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये लेट नाईट शिफ्ट काम करावं लागतं किंवा शिफ्टमध्ये वर्कआउट असतं आपलं. ते काम करत करत सॅलरी ग्रोथ होत नाही आहे, करिअर ग्रोथ होत नाही आहे, पर्सनल पण ग्रोथ होत नाही ॲक्च्युली. आणि नक्कीच जर तुमचं टेक्निकल करिअर आहे ॲक्च्युली किंवा टेक्निकल तुम्ही एज्युकेशन घेतलं आहे तर आय विल रिकमेंड स्विच टू डेव्हलपमेंट प्रोफाईल. कारण डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला टेक्निकल्स कोडिंगवरती काम करायला तुम्हाला चान्स भेटेल, जिथे तुम्हाला सॅलरी हाईक पण चांगली भेटेल, राईट. तर बऱ्याच कॅन्डिडेट्स हा क्वेश्चन असतो की सर आता 3 झालेत वर्ष किंवा 5 वर्ष झालेत तर सपोर्टमध्ये काम करून टेक्निकलचं माझा काहीच हे राहिलेलं नाही ॲक्च्युली, टचअप राहिलेलं नाही आहे, राईट. तर आपण अशाच कॅन्डिडेट्सला गायडन्स करतो आहे की जे कोणी सपोर्टमध्ये काम करत असणार आहे आणि त्यांचं पेशन्स आहे की डेव्हलपमध्ये मूव ऑन करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगेल, जर तुमचा 3 वर्ष एक्सपिरियन्स असेल तुम्ही आताच डिसिजन घ्या आणि गो टू दी टेक्निकल करिअर. आणि टेक्निकल करिअरसाठी तर आपण सुरुवात कशी केली पाहिजे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे की आपण आधी स्टार्ट करणं गरजेचं आहे. आपलं स्किल गॅप आपण ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणती लँग्वेज आवडते, मार्केटमध्ये भरपूर आहे. जसं तुम्हाला सांगायचं झालं C++ आहे, पायथन आहे, PHP, .NET, जावा, राईट. येस. तर जावा आय विल रिकमेंड फॉर दोज हू आर टेक्निकल लाईक एज्युकेशन स्टुडंट्स. कारण जावामध्ये कसं आहे की स्ट्रॉंग प्रेझेन्स आहे. जसं तुम्ही बॅक जर पाहिलं आणि फ्युचर पण पाहिलं, जावाचं फ्युचर नक्कीच चांगलं आहे. बाकीच्या लँग्वेज येतील पण जातील पण जावामध्ये कसं आहे फ्रेमवर्क जे येतात ॲक्च्युली आणि ते स्ट्रॉंग आहेत. जसं आता आपण मार्केटमध्ये पाहतोय की इनिशियली आपण कोर जावा वापरायचो, कोर जावा नंतर स्विंग होतं आपल्याकडे, पण स्विंग नंतर पुढे आपल्याकडे आले स्ट्रेट्स किंवा J2E बोलतो आपण त्याला ॲक्च्युली, JSP सर्वलेट ॲडव्हान्स जावा. आता ते पण आपण यूज करत नाही. स्प्रिंग MVC आलं, स्प्रिंग MVC पण आउटडेट झाले, आता आलं स्प्रिंग बूट ॲक्च्युली, राईट. येस. आणि स्प्रिंग बूट हे नेक्स्ट 10 इयर त्याला काहीच ऑप्शन नाही ॲक्च्युली स्प्रिंग बूटला. स्प्रिंग AI आलं आहे फाईन आहे, पण स्प्रिंग बूट जे आपण जे बोलतो टॉपचं फ्रेमवर्क ॲक्च्युली, कारण त्याचे फीचर पण तसंच आहे. जसं की इनबिल्ट टॉमकॅट सर्व्हर आहे तिथे, विदिन मिनिट वी आर एबल टू क्रिएट प्रोडक्शन रेडी ॲप्लिकेशन, ड्यू टू डिपेंडन्सी अवेलेबल देअर फॉर लाईव्ह रिलोड द ॲप्लिकेशन. सच अ ग्रेट फीचर्स इन स्प्रिंग बूट, राईट. त्याच्यामुळे स्प्रिंग बूट हे टॉपला असणार आहे. आणि जावाचं जे काही व्हर्जन आहे आता जावा 25 आलं आहे, नक्कीच तुम्ही तुमचं स्किल अपग्रेड करू शकता लाईक जावा 25 आणि स्प्रिंग बूट लेटेस्ट व्हर्जन. आणि ते आर्किटेक्चर इज मायक्रो सर्व्हिसेस. जर तुम्ही लाईक सपोर्टमध्ये काम करतायत आणि तुमची सॅलरी 4 ते 5 लाख सॅलरी तुम्हाला, आणि जेव्हा तुम्ही सपोर्ट टू डेव्हलपमेंटला मूव ऑन करतात ना तर तुम्हाला 400% सॅलरी हाईक भेटणार आहे. म्हणजे माझ्याकडे असे भरपूर एक्झाम्पल आहे ॲक्च्युली, जे कॅन्डिडेट्स वर्किंग विथ टेक महिंद्रा किंवा कॅपजेमिना, इन्फोसिस, TCS, विप्रो, L&T, दे आर वर्किंग ॲज सपोर्ट इंजिनियर. बट जेव्हा त्यांनी स्विच मारलं डेव्हलपमेंटला तर त्यांची सॅलरी झाली आहे एक 17 ते 18 लाखापर्यंत ॲक्च्युली. मिनिमम स्टार्ट विथ 13 LPA. जर तुमचं 3 लाखाचं पॅकेज असेल ना तर 3 into 4 यू कॅन थिंक इट गोज 12 LPA. बट वी आर गिव्हिंग गॅरंटी यू आर गेटिंग मिनिमम 13 LPA सॅलरी. का? कारण डेव्हलपमेंट प्रोफाईल, टेक्निकल प्रोफाईल सॅलरी जास्त असते ॲज कम्पेअर्ड टू सपोर्ट. आणि डेव्हलपमेंट प्रोफाईलमध्ये तुम्हाला लेट नाईट शिफ्ट काम करायची गरज नाही आहे, शिफ्टमध्ये तुम्हाला वर्क करायची गरज नाही आहे, राईट. येस. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बऱ्याच कॅन्डिडेट्स असतात की मी इंजिनिअरिंग केलं तर माझं पेशन हेच आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, राईट. तर हा रोल तुम्हाला ते भेटेल. पण इम्पॉर्टंट ही गोष्ट ॲक्च्युली, जेव्हा तुम्ही टेक्निकलमध्ये येत आहेत तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे स्किल वाईज. जर तुम्ही जावा फुल स्टॅक चूज करतात मार्केटमध्ये तर तुम्हाला कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JPA, स्प्रिंग सिक्युरिटी लाईक JW टोकन आणि ते आर्किटेक्चर एज मायक्रो सर्व्हिसेस. आणि फ्रंट एंड ऑप्शनल आहे, बट आय विल रिकमेंड, कारण करंट जो AIचा एरा आहे मार्केटमध्ये, राईट. तर यामध्ये तुम्हाला फ्रंट एंड पण बेसिक तर येणं गरजेचं आहे. तर आय विल रिकमेंड गो विथ द React.js आणि डेटाबेस SQL, NoSQL आणि टूल वाईज Apache Kafka, Docker, Kubernetes, Postman API, Swagger UI, Splunk, SonarQube. ही इझी, काही टफ नाही ॲक्च्युली. आणि जर तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला गायडन्स करायला असणार ॲक्च्युली, कारण मी पण माझं करिअर स्टार्ट केलं स्टार्टअपपासून. देन आय वर्क विथ इन्फोसिस, Accenture आणि दोज आर द Fortune 500 क्लायंट्स लाईक बँक ऑफ अमेरिका, UBS. आय वर्क फॉर दोज क्लायंट्स. तर तुम्हाला जे काही आर्किटेक्चर लेवलला मी शिकवणार आहे त्याचा बेनिफिट्स तुम्हाला नक्कीच चांगला होईल, जेणेकरून तुम्ही इम्पॉर्टंट एक तुमचं करिअर तुम्ही बिल्ड करू शकता. आणि एकदा की तुमचं करिअर बिल्ड झालं तर तुम्हाला इझिली चांगली सॅलरी हाईक भेटेल आणि करिअर तुमचं स्टेबल होऊन जाईल.
कारण आपण जे काही गोष्टी शिकणार आहेत तेच मार्केटमध्ये यूज होतं ॲक्च्युली पूर्णपणे, राईट. त्यामुळे तुमचं करिअर कधीच डिस्ट्रॉय होणार नाही. ऑलवेज आपण करिअर बिल्ड करणार ॲक्च्युली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट कसं आहे की आपण जो करिक्युलम देतोय फुल स्टॅकचा, हे AI पावर्ड ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये AI पण शिकायला भेटणार आहे. GitHub Copilot वगैरे आपण कसं यूज करू शकतो ॲक्च्युली, राईट. ChatGPT तर आहेच आपल्याकडे, ओपन AI आपण बोलतो त्याला, राईट. येस. बट रादर दॅन दॅट जे काही पेड असणार ते पण तुम्हाला शिकायला भेटणार याच्यामध्ये. आणि महत्त्वाचं सांगायचं तर तुम्हाला तर स्किल गॅप तुम्ही ओळखा आणि स्किलवर तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. तर बऱ्याचशा स्टुडंटचा हा एक क्वेश्चन असतो की सर आम्ही दिवसातले किती तास कोडिंग केलं पाहिजे, राईट. येस. तर मी सांगेल हे डिपेंड्स तुमच्या ग्रास्पिंगवरती. असे पण डेव्हलपर आहेत का ते एक तासामध्ये पूर्ण दिवसाचं काम फिनिश करू शकतात, राईट. येस. बट आय विल रिकमेंड फॉर नॉर्मल लाईक कॅन्डिडेट ॲटलिस्ट तुम्ही 2 ते 3 तास 2 to 3 hours तुम्ही कोडिंगसाठी टाईम दिला पाहिजे ॲक्च्युली. आणि जेव्हा तुम्ही टाईम दिला तेव्हा तुम्ही 100% द्या. कारण ते कोडिंग तुम्हाला पार्ट नाही करायचं, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे ॲक्च्युली. कारण तुम्हाला त्याच्यावरती पूर्ण करिअर बनवायचं आहे, राईट. त्यामुळे जे काही तुम्ही करणार आहे ते मन लावून तुम्ही करा. 100% तुमचं करिअर तुम्ही म्हणजे सक्सेसफुल अचीव करू शकता. आणि माझ्याकडे जे काही स्टुडंट्स येतात सपोर्ट रोलमधून डेव्हलपमेंटमध्ये ते नक्कीच 100% सक्सेस आहे ॲक्च्युली. आणि आपल्याकडे कसं होतं की मोस्टली आपण वर्किंग प्रोफेशनलला जास्त प्रेफरन्स देतो ॲक्च्युली. कारण वर्किंग प्रोफेशनल लोकांना कसं असतं, जरी त्यांनी सपोर्टमध्ये काम केलं असेल पण त्यांना ॲटलिस्ट मॅनेजर माहीत असतं काय असतं कंपनीमध्ये, राईट. रोल काय असतो तो, स्क्रम वगैरे त्यांना माहीत असतं, आजल काय असतं ते त्यांना माहीत असतं ॲक्च्युली. जेणेकरून ते इझिली मूव ऑन करू शकतात. राहिले काम फक्त कोडिंगचं. कोडिंगसाठी आपल्याकडे रिअल टाईम प्रोजेक्ट्स असतात आणि तुम्ही एकदा रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती काम केलं की सेम प्रोजेक्ट्स तुम्हाला रिझ्यूममध्ये ॲड करायचे आहेत. रिझ्यूममध्ये तुम्हाला फेक प्रोजेक्ट्स फेक एक्सपिरियन्स काहीच ॲड नाही करायचं. जे काही तुम्ही रिअल करतायत त्याच गोष्टी तुम्ही ॲड करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स चांगला असेल आणि तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जेव्हा तुम्ही तुमचा फर्स्ट इंटरव्ह्यू क्रॅक करता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स चांगला असतो, त्यावेळेस तुम्ही सॅलरी पण जास्त हाईक मागू शकता ॲक्च्युली. तर माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही हँड्स ऑन कोडिंग केलं पाहिजे. आणि कंपनीला काय एक्सपिरियन्स मॅटर असतो ॲक्च्युली. स्किल तर आहेच पण तुमचा एक्सपिरियन्स, कारण बॅकग्राऊंड चेक पण होतं ॲक्च्युली. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही सपोर्टमधनं येतात ॲक्च्युली IT टेक्निकल रोलमध्ये, राईट. येस. तर तुमचा हाय तोच रोल, त्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स वगैरे तुम्हाला तेच युटिलाइज करायचं आहे. फक्त स्किल तुम्हाला अपस्किलिंग करून घ्यायचं आहे, अपग्रेड करायचे आहेत आणि त्याच्या बेसवर तुम्हाला पुढे मूव्ह ऑन करायचं आहे. आणि तुम्हाला इम्पॉर्टंट सांगेल मी, जे काही तुम्ही प्रोजेक्ट्स ॲड करणार ॲक्च्युली, तर प्रोजेक्ट्स तुम्ही मोस्टली असे ॲड करा जे काही बँकिंग डोमेनचे असतील. कारण जावा जास्त बँकिंगसाठी यूज होतं ॲक्च्युली. तर आपण त्याला फिनटेक बँकिंग म्हणू शकतो. आणि सेकंड म्हणजे रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन्स असतील तर तसे त्या लेवलचे प्रोडक्ट्स तुम्ही ॲड करणं गरजेचं आहे. किंवा इन्शुरन्स झाला, हे प्रोडक्ट्स तुम्ही जास्त ॲड करणं गरजेचं आहे. कारण सध्या ते प्रोडक्ट्स मार्केटमध्ये डिमांडिंग ॲक्च्युअली. आणि बरेच अजून काही कॅन्डिडेटचा क्वेश्चन असतो की सर मला सॅलरी जास्त पाहिजे. तर मी तुम्हाला सांगेल सॅलरी जर तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्हाला प्रोडक्ट बेस्ड कंपनी चूज करावं लागेल. बट रिकमेंडेड दोज हू आर कमिंग फ्रॉम सपोर्ट टू डेव्हलपमेंट रोल, तर तुम्ही ॲटलिस्ट पहिले 1-2 वर्ष सर्व्हिस बेसमध्ये काम करा. सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये कसं असतं, तुम्हाला सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊयात इन्फोसिसचं, त्यांच्याकडे 5000+ क्लायंट्स असतात, राईट. येस. जर तुम्हाला एखादी टीम नाही आवडली किंवा काम नाही आवडलं, टेक्नॉलॉजी नाही आवडली तुम्हाला, तर त्यांच्याकडे बाकीचे क्लायंट्स असतात ते तुमच्याकडे मूव्ह ऑन करतील, जेणेकरून तुमचं करिअर बिल्ड होईल. पण तेच जर तुम्ही एखाद्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीमध्ये गेले, जसं IBM झालं किंवा भरपूर प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे मार्केटमध्ये, राईट. येस. त्या कंपनीमध्ये गेलं तुम्हाला टीम नाही आवडली किंवा काम नाही आवडलं किंवा टॅक्स नाही आवडला, तर तुम्हाला डायरेक्टली बाहेर दुसरी कंपनी सर्च करावं लागेल. मग ते मंकी जम्पमध्ये येतात. तर आपलं मंकी जम्प पण नाही करायचे. त्यामुळे जे कोणी सपोर्टमधून येतात ॲक्च्युली आणि ज्यांना रिअल टाईम काम करायचं आहे पुढे जाऊन, राईट. येस. तर तुम्ही पहिले 1-2 वर्ष सर्व्हिस बेसमध्ये काम करा. सर्व्हिस बेसची लिस्ट सांगायचं आहे तुम्हाला, जसं आपल्याकडे इन्फोसिस आहे, TCS आहे, विप्रो आहे, कॅपजेमिनी आहे, L&T, दोज आर द सर्व्हिस बेस्ड कंपनी. त्यामुळे तुम्ही तुमचं करिअर इझिली तिथं स्टार्ट करू शकता. आणि ह्या कंपन्या पण चांगलं पॅकेज देतात ॲक्च्युली मार्केटमध्ये. त्यामुळे पॅकेजचं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, ठीक आहे. तर पहिले 1-2 वर्ष तुम्ही सर्व्हिसमध्ये काम करा. लॅटर ऑन यू कॅन गो टू दी प्रॉडक्ट बेस्ड कंपनी ॲक्च्युली. कारण प्रॉडक्ट बेसमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, शिकायला चांगलं भेटणार आहे ॲक्च्युली. स्ट्रॉंग तुमचा रिझ्यूम बनणार आहे, कारण तुम्ही प्रॉडक्टवरती काम केलेलं असणार आहे आणि सॅलरी हाईक पण प्रॉडक्टचे चांगले असणार आहे. तर मीच आय विल रिकमेंड, जर तुम्ही सपोर्टमधून डेव्हलपमध्ये येत आहेत तर जास्तीत जास्त टाईम तुम्ही स्वतःसाठी द्या, जेणेकरून तुमचं स्किल तुम्ही अपग्रेड करू शकता. एकदा स्किल अपग्रेड झालं की तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स बनवा. एकदा प्रोजेक्ट्स तुमचे बनवले की तुम्ही ते रिझ्यूममध्ये ॲड करा. आणि एकदा की तुम्ही त्याचे प्रोजेक्ट्स तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड केले, देन यू कॅन गो टू दी अप्लाय फॉर जॉब्स. आणि डेफिनेटली तुम्ही तुमचा पहिला इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. आणि जे कोणी कॅन्डिडेट्स असतील त्यांना जावामध्ये करिअर करायचं असेल तर आमच्या प्लॅटफॉर्मवर नक्कीच आम्ही वी आर हॅपी टू ऑनबोर्ड यू. कारण आम्ही मोस्टली वर्किंग प्रोफेशनसाठी बॅचेस रन करतो ॲक्च्युली. कारण करंट आपण जो इयरा पाहिला मार्केटमध्ये यायचा, तर फ्रेशर्सला जॉबच नाहीत मार्केटमध्ये. जे काही जॉब आहे ते एक्सपिरियन्स लोकांना जॉब ॲक्च्युली. तर फ्रेशरचे पण क्वेश्चन असतात, सर आम्ही काय करायला पाहिजे.
तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही सिम्पल स्टार्टअपमध्ये काम करा काही दिवस, कारण MNC ज्या काही कंपन्या आहेत मोस्टली त्या कॅम्पसमध्ये येतात, पण तुम्ही आता जर पासआउट असाल तर तुमच्या कॅम्पसमध्ये या कंपन्या येऊ शकत नाही, आता तुम्हाला चान्सच नाही आहे राईट. तर तुम्ही स्टार्टअपमध्ये करिअर स्टार्ट करा, जे काही स्टार्टअप चांगले असतील जेणेकरून तुमचा एक्सपिरियन्स वाढेल. आणि एकदा की एक्सपिरियन्स तुमचा वाढला म्हणजे 3-4 वर्ष एक्सपिरियन्स झाला, मोर दॅन 2 इयर एक्सपिरियन्स आपण कन्सिडर करू ॲक्च्युली, की तुम्ही पुढे परत MNCला मूव ऑन करू शकता. आणि जे कोणी सपोर्टचे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचा 3 वर्ष 5 वर्ष एक्सपिरियन्स आहे त्यांना आता डेव्हलपमेंटमध्ये यायचं आहे ॲक्च्युली, तर ह्या मुलांसाठी नक्कीच आपण हॅपी टू ऑनबोर्ड हिअर, कारण तुमचा हाय तोच एक्सपिरियन्स आपण आपल्याच करणार आहे. आणि तुम्हाला असं काय आपण गायडन्स करू फुल स्टॅक रोडमॅपमध्ये की तुम्ही इझिली MNCला स्विच करू शकता विथ 400% सॅलरी हाईक. एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुमचं करंट पॅकेज 4 किंवा 5 लाखाचं असेल तर तुम्हाला मिनिमम 13 to 15 LPचं पॅकेज भेटेल. त्यामुळे बेनिफिट्स हा नक्कीच तुम्हाला चांगला असेल, कारण तुमचं टेक स्टॅक तुम्हाला इम्प्रूव्ह करायला चान्स भेटेल. आणि नक्कीच तुम्ही आता डेव्हलपर म्हणून तुम्ही काम करू शकता. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जेव्हा तुमचं आपलं ट्रेनिंग संपतं ॲक्च्युली राईट, तर प्रोजेक्ट्सवरती आपण काम पण करतो. आणि इंटरव्ह्यूसाठी तर तुम्हाला आपल्याकडे बुक पण अवेलेबल आहे, हे बुक पण आपण पब्लिश केलेलं आहे ऑफिसमध्ये आपलं अवेलेबल आहे ॲक्च्युली, म्हणजे तुम्ही आपलं पुणे ऑफिस व्हिजिट करू शकता आणि बुक पण परचेस करू शकता. तर हे बुक यासाठी ॲक्च्युली एजी सोल्युशन्स, तर असे भरपूर स्टुडंट्स असले जे पुणे युनिव्हर्सिटीमधून पासआउट असतील ते एजी सोल्युशन्समध्ये त्यांना माहिती आहे ॲक्च्युली की जे काही क्वेश्चन्स येतात ॲक्च्युली ते त्या बुकमधूनच येतात. सेम हॅपन हिअर ॲज वेल. जेव्हा तुम्ही MNCला अप्लाय करतात ॲक्च्युली राईट, येस, तर ऑलमोस्ट 100% क्वेश्चन्स कमिंग फ्रॉम दिस बुक. म्हणजे हे बुक असं असणार तुमचं सक्सेस फॉर युअर करिअर, म्हणजे दिस इज द की टू गेट द सक्सेस फॉर युअर करिअर. तर ह्या बुकमध्ये आपण कव्हरअप केलं आहे कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, डेटा JP, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज React JS, and tool-wise Apache Kafka, Docker, Kubernetes, whatnot, including you can simply say like Sonar and everything we have added here. तर तुम्हाला पण तुमचं करिअर जर मूव ऑन करायचं आहे, सपोर्ट टू डेव्हलपमेंट रोल, नक्कीच तुम्ही आमच्याकडे जॉईन होऊ शकता आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्ही ग्रोथ घेऊ शकता. देन फॉर मेक्स मोर लर्निंग यू कॅन जॉईन अँड स्टार्ट युअर करिअर फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.